बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा दाखल झालेत आपण पाहतोय. सार्थक भंडारी आणि रवी वर्मा ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. एमबी स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आगम विनियर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा दाखल झालेत. दिवस क्रमांक 5 मधली ही दुसरी मॅच. 4:51 सामना सुरू होतोय. इथून पुढे तुमच्याकडे 48 मिनिटं असतील इन्क्लुडिंग ड्रिंक्स ब्रेक. पहिला बॉल डाऊन दिले. एक स्ट्रेट अवे वाईडचा कॉल आला. इथे संधी विकेट किपर थोडेसे प्रेझेन्स ऑफ पॉइंट पाहायला मिळाले, परंतु स्टंपवरती बॉल आदळला नाही. वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. इनिंग समाप्तीचा टाइम 5:39 असेल. बॅकफुटला गेले, कट केले बॉलला. फटका चांगला आहे आणि बॉल देखील वेगाने ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड वरती. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. इथे धावा मिळतील 2. सेफ आहे. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय. थोडासा ड्रीप झाला बॅटर त्या दिशेने, कमी गतीने टाकला होता गोलंदाजाने. प्रेम कासवा अतिशय चांगले ॲथलीट आहेत आणि फिट फाईन शरीर आहे. इतक्याच शांत आणि सृजनशील स्वभाव त्यांचा. फुलरलेनचा बॉल आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. तिथे धाव मिळणार नाही. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा यांना आपण पाहतोय. सार्थक भंडारी आणि रवी वर्मा ही जोडी मैदानावरती आहे. इथे आपण पाहतोय बॅकफुटला सिंगल धावण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे सफलता मिळणार नाही. डॉट बॉल. लाजवाब फटका गॅप मध्ये बॉलला खेळत डिपेश ट्रॅकवर रिजनला अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतो थोडीशी इंजुरी तिथे पाहायला मिळते, परंतु त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त नाहीये. लेग आपण पाहिला फोल्ड झाला. 6 धावा धावफलकावरती. 6 विदाउट लॉस. रवी वर्मा, सार्थक भंडारी. इथे लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जरूर अंदाज घेत होते बॉलचा, परंतु 2 धावा इथे अर्जित झाल्यात आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. जागेवरून खडे खडे ऑन दी अप हा फटका खेळले होते. हाफ वॉली बॉल होता. इथे चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल.
10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 ला इथे सुरुवात होईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक मुथा दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. फलंदाजीसाठी सार्थक भंडारी. इथे आपण पाहिलं बॅकलिफ्ट खाली आणली, हलक्या हाताने खेळत होते. कॅप मध्ये बॉल गेला. 1 धाव तिथे पूर्ण झाली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. थोडंसं सुरुवातीला कन्फ्युजन झालं धाव घेताना, परंतु धाव घेताना एक सूत्र आहे, तुम्ही जर स्टार्ट घेतला आणि तुम्हाला माहिती आहे कन्फर्म रन आहे तर तुम्ही वेगाने धावलं पाहिजे, मग ब्रेक लावून फायदा होत नाही. 11 धावा धावफलकावरती. अपघात व्हायचा तर होणारच आहे, परंतु तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे त्या गोष्टीसाठी की स्टार्ट घेतल्यावरती रन पूर्ण करू. फुलरलिनचा हा बॉल आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 विदाउट लॉस. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 इथे मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 12. सार्थक मुथा बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी सार्थक भंडारी. लो राहिला हा बॉल आपण पाहतोय. समर इन डिलिव्हरी. जितकी उसळी फलंदाजाने अपेक्षा ठेवली होती त्यापेक्षा कमी उसळला बॉल. डॉट बॉल. पुढचा बॉल फटका कमालीचा आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमधील सर्वाधिक क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती. 13 विदाउट लॉस. 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 1 मधले. सार्थक मुथा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल होता. फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल झालाय बॉल. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 विदाउट लॉस. व्हाईट बॉल इथे कॉल केलाय. इथे देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज क्रीज सोडतायत. विकेट कीपर 2 वेळेस हा प्रयत्न केला आपण पाहतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे प्रयत्न करतायत. 2 वेळा प्रयत्न झालेत. 15 धावा धावफलकावरती. 15 विदाउट लॉस. फुल टॉस बॉल होता. 1 धाव इथे मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 16 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 16. 16.
रवी वर्मा आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 16. प्रेम कासवा बॉलिंग ट्रॅक वरती डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रेम कासवा यांचा खूप वेगाने हा बॉल टाकला होता. 2.1 षटकांचा खेळ इथेच पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 16. 16 षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा, फलंदाजीसाठी सार्थक भंडारी. एच लागले दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव तिथे मिळेल. एकच धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. 17 विदाउट लॉस. फुलर लेनचा बॉल कमी गतीने टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. पाय जास्त चालत नाहीयेत रवी वर्मा यांचे आणि हा बॉल चांगला होता ऑफस्टंपच्या बाहेर आणि स्ट्रेंथ देखील ऑन साइडला आहे. ऑन साइडला प्रत्येक बॉलला खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. 17 धावा धावफलकावरती. 17. पुढचा बॉल आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ रिजनला खराब क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. टेक्निक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. फलंदाज इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील परंतु क्षेत्ररक्षण करणारी साईड ज्या पद्धतीचं धावा धावफलकावरती आहेत 21. एका कडेच्या मोबदल्यामध्ये सार्थक भंडारी धावबाद झाले. आवश्यकता होती का या गोष्टीची यावरती देखील विचार करणं गरजेचं. सर्वात अनफॉर्च्युनेट डिसमिसल जर काय असेल ना क्रिकेटमध्ये तर रनआउट आहे. 21 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज निलेश मंत्री मैदानावरती दाखल झालेत. डाऊन द लेग हा बॉल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 22 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. फटका कमालीचा आपण पाहतोय. ओव्हर द टॉप OTT आणि
तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोडक्शन केली जाते आकाश मुनोत यांची. आकाश मुनोत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. सव्वीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश मुनोत दाखल झालेत षटक क्रमांक 4 साठी. निलेश मंत्री आणि रवी वर्मा ही थोडी मैदानावरती या. ऑफ्टनच्या बाहेर आपण पाहतोय हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27. इथे आडव्या बॅटने प्रहार करायचा होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बॉल डॉट असेल. 5:08 झालेत. 5:39 पहिली इनिंग संपली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. बॉल डॉट आहे. इथे देखील आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. बॉल डॉट आहे. पाठीमागचे 3 बॉल एकाच स्पॉटला गेलेत. बॉल डॉट आहेत. इथे अपील आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला खेळायचं होतं. प्रयत्न तोच झाला परंतु पुन्हा एकदा बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी आकाश मुनोत यांची पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये त्यांना इंट्रोड्यूस केलं गेलं आणि आतापर्यंत कारीगर साबित झालेत ते. इथे देखील
फुलटॉस बॉल होता, पहिलाच भिरकवलाय मिड विकेट रिजनला. कंपनी इजी पिकिंग शॉट होता तिथे आपण पाहिलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून थोडासा अंदाज चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार त्यावरती आलाय. 11 बॉलमध्ये 20 धावा रवी वर्मा यांच्या नावावरती. पुढचा बॉल फुलर लेनचा ऑफ स्टंपच्या बाहेर. एकच धाव तिथे येईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 32. 32 लॉस ऑफ द 1 विकेट. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गौतम मुनोद बॉलिंग ट्रॅकवरती. निलेश मंत्री 6 बॉल खेळलेत, खातं अजून खोललं नाहीये. 12 मध्ये 21 बनवल्यात रवी वर्मा यांनी. इथे स्लॉक स्वीप. फुलर एक निलेश मंत्री की नावामध्ये मंत्री. काम लेट परंतु थेट केलंय. केलंय कमालीचा फटका आपण पाहिला. स्लॉक स्वीपचा कठीण शॉट आहे. जितका एजी वाटला तेवढा एजी तो फटका नव्हता, हे सर्वांना माहिती आहे. परंतु निलेश मंत्री यांनी मात्र कमालीचा फटका खेळलाय. हा देखील फुल टॉस बॉल. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एकच धाव तिथे मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39. धावा धावपलकावरती. पुढचा बॉल ऑन दी अप. हा फटका खेळलेत आपण पाहतोय. हवेत बॉल होता बराच काळ, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 40. 40 लॉस ऑफ द 1 विकेट. 40 धावा धावपलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या षटक क्रमांक 5 मधला. ज्यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिजनला बॉल गेला होता. षटकाची सांगता होईल. धावपलकावरती धावा आहेत 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. आणि चर्चा ही आहे क्रिकेट किती बदललं, या स्पर्धेने किती इनोव्हेशन्स पाहिले आपण ते देखील पाहिले. अगदी सांगायचं जर झालं तर ज्यावेळेस आम्ही लहान होतो पहिली दुसरीला त्यावेळेस चाइल्डहुड मध्ये ब्लॅक बोर्ड होता. ब्लॅक बोर्ड नंतर ग्रीन बोर्ड आला. ग्रीन बोर्ड नंतर पुढे गेलो व्हाईट बोर्ड आला. व्हाईट बोर्डच्या आम्ही पुढे गेलो तिथं पीपीटी आल्या आणि पीपीटी नंतर आता AI पर्यंत आपण पोहोचलोय. तसं क्रिकेट देखील बदललं गेलं. क्रिकेटमध्ये देखील गोष्टी बदलत गेल्या आपण त्या पाहिल्यात. सध्या मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे आणि पुन्हा एकदा विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024च्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये संधी देऊयात डीजे मास्टरला.
झाली जागेमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू किती वाटला का सहला तो बनवला सहला म्हणला ज्यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला बॉल गेलाय, एक धाव मिळेल. एक धाव खूप वेगाने पूर्ण झाली. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41. इथे आपण पाहतोय धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 20 मिनिटांमध्ये राहिलेली पूर्ण षटकं आपल्याला पूर्ण करायच्यात. इथे स्विच हिट अटेम्प्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पॉइंट रिजनला एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बेचाळीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश मुनोत इथे स्टेप आउट झालेत. लोवर फुल टॉस बॉल होता, परंतु काय फरक पडतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. अभित्री बाईक सिक्सर. पुढचा बॉल आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 49. 50 धावा. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 50. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती. एंटरटेनमेंट ही गोष्ट फुकट आहे. चला हरकत नाही. 50 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 7 साठी. फुल टॉस उडवला हवेत आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. फुल टॉस वरती फुल टोल ठोकलाय निलेश मंत्र्यांनी. आणखी एक षटकार. क्लीन बोल्ड विकेट.
वार केला आणि त्याच्यावरती पलटवार करतायत गोलंदाज. विकेट, फलंदाज बाद. वरून उसळी घेणारा बॉल खेळणं खूप कठीण, अनप्लेबल फलंदाजासाठी. एज लागलं नाही, अदरवाईज लेंथ वरती जो बॉल पडून उसळी घेतो अतिरिक्त, खूप कठीण फलंदाज म्हणून तुम्हाला त्याला मॅनेज करणं खूप कठीण त्या बॉलला, कारण तुमच्या समोर तुम्हाला बॉल दिसतो शेवटपर्यंत, परंतु अतिरिक्त उसळी. इथे स्विच हिटचा प्रयत्न केला परंतु स्विच ऑफ झालेत फलंदाज आणि 7 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा असणार आहेत 59-59, लॉस ऑफ द 2 विकेट. हा देखील बॉल डॉट आलाय. इथे षटक संपलंय, 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 59-59, लॉस ऑफ द 2 विकेट.
रूम दिला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि रूमचा चांगला उपयोग इथे केलाय फलंदाजाने. रवी वर्मा यांनी बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचा हा फटका. स्क्वेअर कट चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. इथे आणखीन एक फुल टॉस आहे. हवेत बॉल आहे आणि बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. अवित्री बाईक सिक्सर. चौकारानंतर षटकार आलाय. इथे फलंदाजाला चकवा दिला. स्टेप आउट होणार होते परंतु थोडंसं लेट डिसाइड केलं. तुम्हाला डिसाइड योग्य वेळी करता आलं पाहिजे. स्टेप आउट होताना बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. इथे बॉल डॉट आहे. धावफलकावरती धावा आहेत 69. कमलेश भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय हाफ वॉली होता. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपतील आणि इथे मिळते सफलता. रवी वर्मा यांची एक चांगली खेळी आली आहे संपुष्टात. एकोणसत्तर धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे स्विच हिटचा प्रयत्न केलाय. दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती. 70 लॉस ऑफ द 3 विकेट. इथे हा बॉल टॉट आलाय. धावफलकावरती धावा 70. 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 70 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 मिनिट बाकी आहेत आणि 6 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे. 70 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौतम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळत लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. 71 धावा धावफलकावरती. 71 लॉस ऑफ द 3 विकेट. इथे समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये बॉलला खेळत एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि सेफ झोनला होते. आपण पाहिलं प्रवीण सिंघवी 2 धावा पूर्ण केल्यात. कौशल भंडारी यांच्यासाठी खरं तर डेंजर झोनला त्यांना जायचं होतं. 73 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे लॉंग ऑन रिजनला एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केले. बॉलच्या दिशेने आले क्षेत्ररक्षक. ती गोष्ट अतिशय योग्य आहे, परंतु बाउन्सचा देखील अंदाज तिथे घेणं गरजेचं आहे. मॅनेज केलं. शेवटी एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 74. 74. इथे लॉफ्ट केलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाला बॉलने शोधलंय. घरपोच सेवा होती. इट्स फ्री होम डिलिव्हरी. विकेट. फलंदाज बाद. आनंद गांधी मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती आनंद गांधी मैदानावरती दाखल झालेत. एज लागले. थर्मॅन रिजनला बॉल आलाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. क्लीन बोल्ड. त्रिफळा चित केलं इथे फलंदाजाला. विकेट. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 76 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
इथे लॉफ्ट केलाय हवेत तर उंच बॉल गेलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि सेल तिथे ड्रॉप झालाय 2 धावेंचा प्रयत्न आहे 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 78-78 प्रवीण सिंघवी देखील अतिशय चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते इथे देखील कमालीचा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय एक्झिक्युशन चांगलं होतं परंतु त्याचा रिझल्ट तुमच्या बाजूने नाहीये विकेट आली आहे फलंदाज बाद एक्झिक्युशन एकदम बरोबर होतं परंतु त्याचा रिझल्ट तुमच्या बाजूने नाहीये फलंदाजाला बाद व्हावं लागलं $78 नवीन फलंदाज आशिष चोपडा मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 8 वरती धावफलकावरती धावा आहेत 78-78 लॉस ऑफ द 6 विकेट वाईट बॉल ऑफ्टनच्या बाहेर दंडित केलाय गोलंदाजाला एका धावेकरता आणि हा बॉल पुन्हा एकदा तुम्हाला हाताळावा लागेल एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी ते सांगितलंय गोलंदाजाला पुढचा बॉल बॅकफुटला गेले पॉइंट रिजनला खेळतायत एक धाव खूप वेगाने पूर्ण झाली एका धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 80 लॉस ऑफ द 6 विकेट इथे लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक बॉलच्या दिशेने जाणं गरजेचं होतं चूक केली सुरुवातीला डिसिजन घेतला बॉलच्या दिशेने जायचंय नंतर थांबले आणि ती खूप मोठी चूक होती ती महागात पडली आहे डगआउट मधून सेट होऊन आलेत पहिल्या बॉल वरती आल्या प्रहार केलाय चौकार पुढचा बॉल ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर नॉन स्ट्राइक एंडला तर गडबड झालेली सारखे वाटते वाईट बॉल आहे परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहेत वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला क्रीज सोडलं होतं 85 धावा धावफलकावरती 85 रन्स ऑन दी स्कोर कार्ड इथे आपण पाहतोय खूप फाईन खेळलेत फाईन लेग क्षेत्रामध्ये लेफ्ट शॉट आणि एकोणनव्वद 89 शेवटचा बॉल बॅट वरती चढला नाहीये एक धाव तर मिळेल इजी रन आउट
किंग्स आणि क्वालिटी वॉरियर्स विदिन मिनिट आपण टॉससाठी यायचंय. विनंती आहे, महावीर सुपर किंग्स आणि क्वालिटी वॉरियर्स दोनही संघांचे संघनायक विदिन मिनिट्स आपण टॉससाठी यायचे. अदरवाईज एका षटकाची पॅनल्टी असेल दोनही संघांना याची नोंद आपण करायची आहे. लगेच टॉससाठी या विनंती आहे. हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच विनंती असणार आहे. सामना सुरू होणं फार गरजेचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एमबी स्ट्रायकर्स आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. यानंतर क्वालिटी वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स अशी मॅच होणार आहे. आणि त्या मॅचसाठी दोन कॅप्टन्स जे आहेत आपल्याला देखील विनंती आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब उपस्थित राहायचं. या अगोदर जो सामना पाहिला अवित्री वेलोसिटी किंग्स संघाने तिथे 56 धावांनी विजय मिळवला आणि या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या त्यांनी त्या मॅच मध्ये बनवली होती. चला दोन फलंदाज आपण देखील ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. मॅच सुरू करावी लागेल. मॅच नंबर 2 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष असं स्वागत आहे. विजेता कप 2024 या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सामना क्रमांक 2 आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. एमबी स्ट्रायकर्स संघाने प्रथमतः फलंदाजी केली आणि आगम विनियर्स या संघासमोर आव्हान ठेवले. एकूण 91 धावांचे लक्ष्य आपण इथे पाहतोय आगम विनियर्स संघासमोर आहे. विनंती आहे, चला लवकर दोन फलंदाज ताबडतोब यायचंय आणि टॉस करण्यासाठी यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स आमच्यासोबत जोडले जायचंय. विनंती आहे, अधिकचा वेळ घेऊ नका. आपण क्वालिटी वॉरियर्सचे कॅप्टन आणि महावीर सुपर किंग्स या दोन टीमचे कॅप्टन चला विनंती आहे दोन कॅप्टन्स आमच्यासोबत लगेच जॉईंट व्हायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विजेता क्रिकेट लीग 2024 आपण पाहतो. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा यांच्या स्मरण आपण ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. चौथ्या चेक विनंती आपण टॉससाठी लगेच यायचंय. क्वालिटी वॉरियर्स महावीर सुपर किंग संघाचे संघनायक इथे दाखल झाले होते. क्वालिटी वॉरियर्स हा शेवटचा कॉल असेल. यानंतर टॉस ड्रिंक्स ब्रेक 4 3 2 1 Let's play.
पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. 91 धावांचं लक्ष होतं आणि या 91 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी मिळतीये. आपण इथे पाहतोय 5:50 इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि 6:38 या इनिंगला संपवणं अपेक्षित आहे. कमलेश भंडारी आपण यांना बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल होतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रेम कासबा आपण पाहू शकतो मैदानामध्ये. महावीर सुपर किंग्स टीमचे कॅप्टन आलेत आणि क्वालिटी वॉरियर्सचे कॅप्टन आलेत. टॉस आपण करू. अमोल सर, चांगला फटका इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवरती पोहोचले जात आहेत. तोपर्यंत एकच धाव पूर्ण होईल आणि धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धावफलकावरती नोंदवली जाणार आहे. एक बाद एक अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार. 91 धावांचं लक्ष आहे. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होतोय ते बघणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. पाहुयात गोलंदाज तयार होतील. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. तिथे एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस होतोय. तिथे आमच्या सोबत दोन्ही कॅप्टन्स देखील जोडलेले आहेत. आमच्या समालोचकांची वाट आम्ही पाहतोय. तिथे धावफलकावरती एक फलंदाज बाद आणि 3 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत. 56 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 88 धावांची अजून आवश्यकता आहे. मॅच नंबर 2 इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सार्थक भंडारी गोलंदाजी करतायत. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॅकलिपला खाली करत बॉलला मिड विकेटला ढकललं. तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 धावा आपण धावफलकावरती पाहतो. एमबी स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला आगम विनियर्स हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. त्यावेळेला देखील चांगला चेंडू शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. टॉप बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. काल रात्रीच्या सत्रामध्ये आगम विनियर्स संघाने खूप चांगली रन चेस केली होती आणि तिथे प्रेम कासबा यांनी चांगली बॅटिंग केली होती. एक ओव्हरनंतर धावसंख्या झाली आहे 4. एक फलंदाज आपण पाहतो इथे बाद असताना. 54 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 87 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हॅलो चेक. हॅलो माईक चेक. हॅलो 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 हॅलो. महावीर सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते फलंदाजी करतील. नेक्स्ट मॅच नंबर 3 डे 5. महावीर सुपर किंग्स ऑन द टॉस अँड अप टू बॅट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 4 धावा आपण धावफलकावरती बघतोय. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरं षटक जर पाहिलं तर वर्धमान मुनोत यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 साठी ते येत. फुलर लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला खेळले. एक सिंगल मात्र तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण जर बघितला तर तिथे होतो. धावफलकावर 5 धावा आहेत. 91चा एक मोठा आव्हान आणि या धाव्यांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील तुम्हाला इथे खेळावं लागणार आहे. वर्धमान मनोद सुरुवात चांगली करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला दिसतील. चेंजेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. फुलर लेंथ वरचा बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. निलेश मंत्री यांना गुंगारा देत बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि पहिला चौकार. यावेळेस चेंडू निर्धावित आपल्याला बघायला मिळतो. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चौकार आला होता आणि चौकारानंतर चांगलं पुनरागमन पाहायला मिळतं. पुढे टाकला होता. फुलर लेंथ वरचा बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन. जिथे फलंदाजाला तुम्ही रोखू शकता आणि त्यामध्ये सातत्य जर असेल तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फटक्यापासून जरूर वंचित ठेवू शकता. ओहो, काय एफर्ट तिथे पाहायला मिळत आहेत. खूप चांगले प्रयत्न आहेत. खूप चांगले प्रयत्न आपण तिथे यष्ट्यांच्या पाठीमागे पाहिलेत. झेल जरी झाला नसला परंतु कौतुक करावं लागेल. एफर्ट खूप चांगले होते. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. 9 धावा. बॅकफुटला जाऊन बॉलला त्या ठिकाणी पुश केले. धाव मात्र मिळणार नाही. ओव्हरचा खेळ देखील आपण पाहू शकतो. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे संपलेलं आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर आगम विनियर्स या संघाची धावसंख्या 1 फलंदाज बाद असताना 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 48 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आणि 48 चेंडूंमध्ये 82 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आगम विनियर संघाला आहे. पाहुयात कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय, कशा पद्धतीनं या मॅचवर पकड मिळवली जाते. फलंदाजी करणारा संघ या धाब्यांचा पाठलाग करतोय की गोलंदाजी करणारा संघ या धाबा रोखतोय ते देखील आपल्याला पाहायचं. परंतु एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण बघतो आहे. एक सुंदर आणि सुबक आयोजन या क्रीडा स्पर्धेस आपल्याला सातत्याने बघायला मिळते. सीझन 4 मध्ये आपण आहोत. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि या 4थ्या पर्वामध्ये अनेक खेळाडू खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. अनेक युवा टॅलेंटेड खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपल्याशी जोडले गेले. शॉर्टबॉलचा वापर केलाय. बॉल उंच आकाशामध्ये. निलेश मंत्री तिथे चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी लॉंग ऑन वरून धावत आले होते इनफिल्डच्या आतमध्ये, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील थोडीशी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावफलक आहे 10. 1 फलंदाज जो आतापर्यंत बाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी सार्थक भंडारी येत आहेत.
सार्थक भंडारी यांनी मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी करताना ते पाहायला मिळालेले आहेत. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर तिथे करण्यात आला होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव तिथे मिळणार नाहीये. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1-10 अशी धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे. लॉफ्ट केलाय, यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये आहे आणि तिथे प्रयत्न तर खूप चांगले होते, परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. पंचांचा इशारा, षटकार येतोय. 6 धावा. याही वेळेस बॉलला उडवलंय, परंतु हा फटका मिस टाइम असेल आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडला जातोय झेल. फलंदाज बाद होतील आणि दुसरा धक्का आपण इथे पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय. दुसरी विकेट आली आहे. बॅटर आउट. बॅक टू द डकआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण हे दृश्य पाहू शकतो. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक सोपा झेल तिथे पकडला गेलाय आणि विकेट तिथे मिळते आहे. एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना कृपया करून विनंती आहे, एंट्री गेटच्या समोर कोणी उभं राहू नका. डाव्या बाजूला आपण तिथे स्टँड्स बनवलेत, आपण तिथे बसावं ही आपल्याला विनंती आहे. एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत तिथे स्टँड आपण बनवले, तिथे आपण आरामात ही मॅच बघू शकता. आणि लेडीज स्टँड मध्ये कुणी बसणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. ते आपण महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौतम मुनोत यांना तुम्ही पाहू शकता. एक प्रतिभाशाली खेळाडू, एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू. धावफलकावरती जर आपण बघितलं तर धावसंख्या 16 या आकड्यावर आहे. 2 फलंदाज बाद असताना बॅकफुट पंच तिथे केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होईल आणि एक सिंगल ऑफ द मार्क गौतम मुनोत तिथे खातं उघडताना आपल्याला बघायला मिळतात. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघू शकतो 17 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजेता कप. क्रॉस बॅटेड हा फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलं जाते. थोडंसं फंबल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी यशस्वी पूर्ण होतोय. 2 धावा कंप्लीट करत असताना या 2च्या मदतीने ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर आगम विनियर्स या संघाने धावा बनवल्यात 19 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत त्यांनी गमावलेत. अजूनही 42 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे. 42 balls remaining, 72 runs to win. प्रवीण शिंगवी आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 19 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 10.5च्या जवळपास केलेला आहे.
प्रेम कासवा आणि गौतम मुनोत हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दोन फलंदाजांमध्ये क्षमता आहे, या दोन फलंदाजांमध्ये ताकद आहे. इथून पुढे मॅचला जिंकून देण्याची क्षमता या दोन फलंदाजांमध्ये आहे. परंतु पाहूयात प्रतिस्पर्धी संघ देखील चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. निलेश मंत्री चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावरती आपण 20 धावा पाहतो. 2 फलंदाज बाद असतात. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. मागच्या मॅच मध्ये अर्थात काल रात्रीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच प्रेम कासवा राहिले होते. तोच प्रयत्न यावेळेस राहिला आहे. धावाची संधी एकाच एंडला आले 2 फलंदाज आणि गौतम मुनोत यांना इथे माघारी जावं लागते. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि अजून एक मोठा धक्का बसेल तो आगम विनियर संघाला. विकेटचं पतन. फलंदाज गौतम मुनोत आउट. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले. स्विचिटचा प्रयत्न. शरीराचा वेध चेंडू घेतोय आणि तिथे गौतम मुनोत इंटरेस्टेड होते धाव घेण्यामध्ये परंतु नकार दिला प्रेम कासवा यांनी. खरं तर ही धाव नव्हतीच परंतु तिथे जर आपण बघितलं तर गौतम मुनोत निघाले होते आणि विकेट तिथे मिळाली. धावबादच्या स्वरूपामध्ये बाद व्हावे लागले. शॉट अँड पुलचा प्रयत्न. हा सिग्नेचर शॉट अर्थात ट्रेडमार्क शॉट आहे प्रेम कासवा यांचा. मिड विकेटला एक सिंगल प्राप्त होते. संकेत कटारिया नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 38 चेंडू आणि 70 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. 4थं षटक सुरू आहे. बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळलाय. तिथे एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि धावफलकामध्ये छोटासा बदल होताना आपल्याला दिसेल. बॅटिंग टीम थोडीशी प्रेशरमध्ये आहे, थोडासा दबावामध्ये आहे कारण विकेट मिळाल्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला आसमान दाखवणारा हा फटका जाईल ओव्हर द मिड विकेट. सीमारेषेच्या पलीकडे प्रेम कासवा यांच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक. इलाइट सिक्सर. खूप सुंदर फटका. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 28 धावा झालेल्या आहेत. 36 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 63 धावांची अजूनही गरज आहे. 36 बॉल्स मध्ये 63 धावांची अजून आवश्यकता. हे मॅच जिंकण्यासाठी आगम विनियर संघाला आता जो फटका खेळला ना अगदी त्याच पद्धतीने फलंदाजी करण्याची आवश्यकता. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण हे हवाई मार्गाने होणं अपेक्षित. 36 चेंडू आणि 63 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. आतापर्यंत 28 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. प्रेम कासवा यांच्यामध्ये ती ताकद आहे. इथून पुढे ते मॅचला जिंकून देऊ शकतात. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगला रन चेस त्यांनी केला होता काल रात्रीच्या सत्रामध्ये. 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर आपण पाहतो 28 आतापर्यंत झालेले आहेत. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होताना पाहायला मिळते. 5वं षटक जर आपण पाहिलं तर वर्धमान मुनोत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण त्यांना बघू शकता. विजेता कप 2024 पर्व 4 आपल्याला पाहायला मिळते. सीझन 4 ही क्रिकेटची स्पर्धा आज 5व्या दिवसामध्ये आली आहे. 5वा दिवस. सामना क्रमांक तुम्ही जर बघितला तर मैदानावर सुरू आहे. 2ऱ्या क्रमांकाचा दुसरी लढत आहे. एका बाजूला एमबी स्ट्रायकर्स तर त्यांच्या विपक्षामध्ये आगम विनियरचा संघ इन ऍक्शन आपल्याला दिसतो आहे. वर्धमान मुनोत गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत.
थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं राहणार आहे. बॅकफुटला गेले होते फटका खेळण्यासाठी. मिड विकेटचं क्षेत्र निवडले आणि तिथे लॉंग बॉल वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेले आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावफलकावरती 30 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद असताना वर्धमान म्हणून गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत प्रेम कासवा. नॉस्ट्राइक एंडला तर स्ट्रायकिंग एंडवर आपण संकेत कटारिया यांना पाहतो. लॉफ केलाय, लॉकडाऊनच्या दिशेने बॉल जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धाव पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एक सुंदर आयोजन या क्रीडा स्पर्धेचं, एक बहारदार असं नियोजन या क्रीडा स्पर्धेचं. अनेकांना कौतुक वाटेल इतकी सुंदर स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. वाडिया पार्कच्या या मैदानावर गोलंदाजीसाठी वर्धमान म्हणून सज्ज होताना पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क इथे नाहीये. हा फटका आतापर्यंत बऱ्याच वेळा ट्राय केलाय फलंदाज प्रेम कासवा यांनी, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. लगा तो आबाद नहीं तो फिर बर्बाद, याच पद्धतीने या फटक्याचं वर्णन केलं जातं. यावेळेस बॉल फुल टॉस बनवलाय, उडवलाय त्याला आणि ऑन साइडला फेकून दिलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षण तितकंच बहारदार आहे. लाजवाब फिल्डिंग. 2 धावा जरूर त्या ठिकाणी पूर्ण होतील, परंतु पंच आमच्याशी जोडले जातील. इट्स अ मॅक्सिमम. षटकार इथे येतो आहे. अवित्री बाईक सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळणार आहे. ओव्हर फुल टॉस बॉल. उंची बरीचशी मिळाली होती आणि लांबी थोडीशी कमी होती, परंतु निलेश मंत्री यांनी प्रयत्न तर खूप चांगले केले होते, परंतु त्यांचा पाय जो आहे तो अगदी बाउंड्री रोपला लागला आणि त्यानंतर षटकार घोषित करण्यात आला. बॉलर तयार होत आहेत. फुलर लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केलाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक. धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 37 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा हा बॉल पंचांनी ते दंडित केलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. 38, 31 बॉल अजूनही बाकी आहेत. 53ची गरज आहे. याही वेळेस यश मिळालेलं नाहीये. हा फटका खेळत असताना प्रेम कासवा यांना डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. निर्धाव चेंडू येताना बघायला मिळणार. फलक स्थिर असेल. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 3 बाद 38. 3 बाद 38. आगम विनियर्स अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 53 धाव्यांची गरज आहे. 30 बॉल 53 रन्स. अनेक स्पॉन्सर्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले आहेत. त्यामध्ये मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किट्स, SK ज्वेलर्स, को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, को स्पॉन्सर सुझुकी सिद्धेश मोटर्स, को स्पॉन्सर महावीर ग्रुप, फर्स्ट प्राइज को स्पॉन्सर आहे PB ग्रुप,
को स्पॉन्सर अवित्री बाईक्स, त्याचबरोबरीने डिजिटल पार्टनर कॉन्प्लेक्स, हायफाय बॉक्स 2 शुभयान ऑटो, हायफाय बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन, कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 2 अरिहंत ग्रुप, ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स, डगआउट 2 रॉयल इनफिल्ड, लेडीज सिटिंग 2 कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी, डगआउट 1 लड्डा ग्रुप, लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स, बाउंड्रीसाठी आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमो हॅलो मीडियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडिया आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय. हे सर्व स्पॉन्सरर्स आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेले आहेत. सर्वांचं विशेष आभार देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करूयात. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 38 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटच्या 30 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि या 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आगम विनियर संघाला आहे. 91 धावांचं मोठं आव्हान आहे. एमबी स्ट्रायकर संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 90 धावा बनवल्या आणि 91 धावांचं लक्ष ठेवलं. 5 ओव्हर संपल्यात 38 झाल्यात. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. शरीराचा वेध चेंडून घेतलेला आहे. धाव तिथे मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना यावेळेस देखील तोच प्रयत्न, परंतु फलंदाजाने हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली आणि संकेत कटारिया यांनी चेंडूला आपली जागा दाखवली आहे. षटकार अवित्री बाईक सिक्सर. खूप चांगला फटका. अतिरिक्त शफल लाईन मध्ये येत हा फटका खेळला होता. यावेळेस पदल आलित्य केलं. डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक निलेश मंत्री चूक करणार नाहीयेत. पकडतायत झेल. संकेत कटारिया बाद होऊन या ठिकाणी परतणार आहेत. विकेटचं पता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण हे दृश्य पाहू शकतो. स्लॉट मध्ये बॉल होता जरूर, परंतु हा फटका खेळल्यानंतर उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकली नाही आणि निलेश मंत्री यांनी एक अप्रतिम झेल पकडला. विकेटचं पतन झालं. अजून एक विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि फलंदाज क्रमांक 4 इथे बाजून परतलेले आहेत. नवीन फलंदाज नितेश मुथियान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशल भंडारी यांनी 3 चेंडू टाकलेत, 6 धावा दिल्यात. एक षटकार त्यांच्या विपक्षामध्ये खेळला गेला होता. एक विकेट त्यांना मिळाली आहे. समीकरण बदललं. 27 बॉल मध्ये 47 रन्स पाहिजेत. यावेळेसचा चेंडू स्वीप केलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू लाडवलं जाते. पिकअप गॅदर अँड थ्रो. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकतो 45 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू खूप चांगला खेळ करताना बघायला मिळाले. आज एक अर्धशतक देखील आपण बनताना पाहिलं. रोहित शिंगवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिलं अर्ध बिग हिट केला. इथे प्रेम कासवा यांच्या बॅट मधून बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिले. जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते, हेच दाखवतात प्रेम कासवा. अजून एकदा एक दमदार स्ट्रोक. अवित्री बाईक सिक्सर. सुंदर फटका. पॉवर जनरेट केली. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला आणि गोलंदाजाला आसमान दाखवले. याच फटक्यांची गरज आणि ती गरज ओळखून खेळलेला हा फटका होता. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. विकेट किपर आलेत. बॉलवर एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहतो 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर 4 बाद 52 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज.
24 बॉलमध्ये 39 ची अजून आवश्यकता आहे. एमबी स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये हे आगम विनियर्सचा संघ इन ॲक्शन आपल्याला खेळताना दिसतोय. रणनीतीचा वापर केला जाईल. टीम हडल आपल्याला बघायला मिळतंय. इथून पुढे कसं खेळायचं त्यावरती विचार विनिमय केला जातो. हे सुद्धा फार गरजेचं आहे. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आपण केलेल्या चुका इथून पुढे होणार नाही त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण. यानंतरचे सर्व सामने फार महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत 52 झाल्या. 24 बॉल्स अजूनही बाकी आहेत आणि 39 धावेंची अजून आवश्यकता. निलेश मंत्री येतात गोलंदाजी करण्यासाठी. एक महत्त्वपूर्ण खेळाडू एमबी स्ट्रायकर्स या संघातील की त्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतात आणि आज या मॅच मध्ये देखील त्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. निलेश मंत्री त्यांची जी 2 षटकं आहेत या मॅचचं समीकरण त्या 2 षटकांवर अवलंबून. समोर प्रेम कासवा आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललं. तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. काल देखील प्रेम कासवा यांनी खूप चांगला रन चेस केला होता आणि आज देखील ते योद्ध्यासारखी फलंदाजी करतात. एका बाजूने उभे आहेत. डेड बॉलचा इशारा इथे येत असताना आपल्याला बघायला मिळतो. या अगोदर आपण चर्चा केली की अनेक युवा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये भेटले. युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला मिळाले. यावेळेसचा बॉल स्लॉक स्वीप केलाय. बिटवीन द गॅप हा फटका जरूर आहे, परंतु मिड विकेट मध्ये हे बॉलला अडवलं जातं. ऑन साइडला हा फटका होता. एकच धाव कंप्लीट होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 53 धावा. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज नितेश मुथियान. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. कव्हरला बॉलला खेळलं, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होतंय. चांगली फिल्डिंग. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. आज 5वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. येणारे 11 दिवस आपण सर्वजण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी घेणार आहोत. क्रिकेटची ही मेजवानी आहे, त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत. कमी गतीने टाकलेला बॉल. निलेश मंत्री यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे आणि ते इथे दाखवत आहेत. याच पद्धतीने कामगिरी करावी लागणार आहे. मी अगोदर उल्लेख केला की त्यांची जी 2 षटकं आहेत ती फार महत्वाची ठरतील या मॅच मध्ये. त्यांचे येणारे जे 12 चेंडू आहेत त्या मॅच मध्ये फार चित्र बदलून टाकणारे असतील. 53 धावा, 4 बाद. शॉर्टबॉलचा वापर इथे सुद्धा करण्यात आला. बॉल व्ही शेप मध्ये चाललाय. लॉंगवरून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचलेत. एकच धाव तिथे कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आतापर्यंत निलेश मंत्री यांनी चेंडू टाकलेत. 5 धावा दिल्या, 2. परंतु प्रेम कासवा यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर 17 चेंडू आणि 27 धावा त्यांनी देखील नाबाद बनवलेल्या आहेत. नॉट आउट ते खेळतायत. समोर होता जरूर मोठा फटका खेळण्याचा इरादा देखील बनवला होता, परंतु गतीने फसवलं. तिथे पेसने बीट केला आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून वाजून 38 मिनिटांनी ही इनिंग संपणं अपेक्षित आहे, याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. आता 6 वाजून 23 मिनिटं झालेली आहेत. 6 वाजून 38 मिनिटांनी तुम्हाला या इनिंगला संपवायचं. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 37 ची अजूनही गरज आहे. एंट्री गेटच्या समोर जे आमचे मित्र आलेत त्यांना विनंती आपण तिकडे बसावं. आपण खूप चांगली व्यवस्था केली आहे. बैठक व्यवस्था चांगली आहे. प्रेक्षकांसाठी देखील आपण तिथून आनंद घ्यावा या सामन्यांचा, ही विनंती असणार आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 37 धावेंची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण प्रवीण शिंगवी यांना पाहतोय.
हो, बॅटचा एज चेंडू घेतोय फ्लाइंग स्लिपमध्ये. हे आपण जर पाहिलं तर विपुल शेठ शेटिया तिथे पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 55 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. ताकद होती या फटक्यामध्ये. मिडल देखील झाला, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले होते. एकच धाव तिथे मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आहे. 56 धावा धाव फलकावरती आहे. 56. चांगला बॉल पुढे टाकलाय. फुलर लेंथ वरचा हा चेंडू आणि आउटसाइड द ऑफ म्हणजे फलंदाजापासून थोडासा दूर देखील ठेवलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतील. यावेळेसचा बॉल हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जातील. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी हरणाची चपळाई बघायला मिळेल या धावेंसाठी. 2 धावा आल्यात. 2च्या मदतीने धावा फलकावरती 58 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 58 रन्स ऑन अ बोर्ड. 4 फलंदाज बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन मध्ये आलेले नाहीयेत. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतो. तुम्हाला क्रॉस बॅटेड फटका खेळायचा असेल, समोर खेळायचा असेल तर बॉलच्या लाईन मध्येच तुम्हाला यावं लागणार. आय कॉन्टॅक्ट फार गरजेचा असतो. ते देखील इथे बघायला मिळालेलं नाही. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो. डॉट बॉल. लोवर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल. निलेश मंत्री तिथे आहेत. एक धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. मिळाली नाही, धाव घेतली गेलेली नाहीये. कारण जबाबदारी आता प्रेम कासवा आपल्या खांद्यावरती घेत आहेत. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर 58 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 33 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 33 धावेंची गरज आहे. पाहूयात निलेश मंत्री यांना गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. ओव्हर नंबर 9 साठी 7S लाईव्ह आपण सर्वजण पाहतोय. यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण बघू शकता. हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये. अँड्रॉइड फोन जर तुमच्याकडे असेल तर युट्यूब ओपन करा आणि तिथे विजेता कप 2024 सर्च करा किंवा 7S लाईव्ह सर्च करा. तुम्हाला हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा बघायला मिळेल. अनेक अँगल्स तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या अँगल्सने तुम्हाला हे मैदान आणि या मैदानावर सुरू असलेली मॅच नक्कीच बघायला मिळेल. मागचा सामना आपण पाहिला. अवित्री वेलॉसिटी किंग संघाने 56 धावांनी मोठा विजय मिळवला होता. जिथे अवित्री वेलॉसिटी किंग संघाने 110 बनवलं होतं, 111चं लक्ष ठेवलं होतं आणि 9 ओव्हरपर्यंत 54 धावांवर संघ ऑल आउट झाला पाटीदार वॉरियर्सचा. आणि तिथे रोहित शिंगवी यांनी कमालीचं प्रदर्शन केलं होतं. अर्धशतक त्यांनी बनवलं होतं मागच्या मॅचमध्ये. निलेश मंत्री यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 9. 9व्या षटकाचा खेळ होतोय मार्गस्थ. ओहो, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. वेगाने बीट केले इथे फलंदाजाला. शरीराचा वेध चेडून घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. ज्यावेळेस निलेश मंत्री गोलंदाजी करण्यासाठी आले होते मागच्या ओव्हरमध्ये त्यावेळेसच मी उल्लेख केला होता की यांची जी 2 षटकं आहेत ती बरीचशी महत्त्वपूर्ण ठरतील. आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील फक्त 2च धावा त्यांनी दिल्या होत्या. 11 बॉल 33ची गरज. चांगला फटका तर खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि प्रेम कासवा यांच्या एंडला थ्रो केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतोय ते घेतली जाणार आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद की फलंदाज नाबाद आहेत ते चेक केलं जाईल.
झाल्यात 61 4 बाद असताना. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॉल हवेत, फटका थोडासा मिस टाइम आहे, परंतु निर्जन स्थळी पडलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे नोमॅन्स एरियामध्ये. ओव्हरचा खेळ संपलाय. डॉट बॉल येतोय 9 ओव्हर नंतर. शेवटचे 4 चेंडू आता बाकी आहेत जिंकण्यासाठी.
परफेक्ट यावेळेस देखील खूप चांगला फटका खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1-2 पकडला, झेल विकेट मिळते. रवी वर्मा यांनी हा झेल पकडलाय आणि